डी मार्ट हे सर्वसामान्यांच्या आवडीचे शॉपिंग डेस्टिनेशन आहे, जिथं रोजच्या गरजेच्या वस्तू स्वस्त दरात मिळतात. पण ऑफर्सच्या नावाखाली अनेक ग्राहक चुकीच्या सवयीमुळे हजारो रुपयांचं नुकसान सहन करतात. नुकतेच पुण्यातील एका डी मार्ट स्टोअरमध्ये घडलेली घटना आहे. तो सर्वांसाठी एक धडा आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाने 4,000 रुपयांच्या खरेदीत 1,200 रुपये वाया घालवले, कारण त्यांनी केलेल्या 3 चुकीमुळे त्यांचं बिल अनावश्यकपणे वाढलं, फुगलं आणि सामानही जे घ्यायचं होतं ते घेतलं नाही, कमी पडलं. आता हे टाळण्यासाठी आज आम्ही सांगत आहोत त्या 3 चुकाबद्दल. ज्या चुका केल्या तर तुमचे पैसे तर जातीलच, पण वेळ आणि विश्वास हा सुद्धा तुम्ही गमावाल. पहिली चूक जी आहे ती शॉपिंग लिस्ट न बनवता तुम्ही डी मार्टला जाता किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाता. डी मार्टमध्ये पहिलं पाऊल ठेवलं की दिसतात डिस्काउंट बोर्ड आणि आकर्षक पॅकिंग. तुम्हाला ते मोहित करतात. आता लिस्ट बनवल्याशिवाय गेलात तर अनावश्यक वस्तूंची खरेदी होते आणि बजेट ओलांडून जातं. मुंबईतील एका गृहिणीचे उदाहरण घ्या. ती फक्त दूध आणि ब्रेड घ्यायला गेली होती, पण ऑफर्स पाहून चिप्स, बिस्किट आणि कॉस्मेटिक तिने घेतले. घरी आल्यावर लक्षात आलं की अर्धे सामान तर हे कधीच वापरता येणार नाही आपल्या. परिणाम काय झाला? 800 रुपयांचा तिला फाटका बसला. उपाय म्हणजे घरातूनच आठवड्याची लिस्ट तयार करा आणि त्यांनी काय होणार, जास्तीत जास्त तुमचे बजेट होणार आहे. दुसरी चूक म्हणजे बिल केल्यानंतर वस्तू चेक न करून घेणं. बिलिंग झाल्यावर बहुतेक लोक सामान घेऊन निघून जातात, पण यात मोठी चूक आहे. चुकीचे स्कॅनिंग किंवा कमी वस्तू पॅक होऊ शकतात. कधी कधी आपण 10 वस्तू खरेदी केलेल्या असतात, पण बॅगेत 8च असतात. घरी आल्यावर लक्षात येतं, पण स्टोअर दूर असल्यामुळे आपण तिकडे परत मॉलमध्ये जाऊ शकत ना. अशा घटना वारंवार घडतात. त्यामुळे बिलिंग काउंटरवरच बॅग उघडून प्रत्येक वस्तू आणि बिल क्रॉस चेक करा. डी मार्टचे स्टाफही मदत करतात यात. हे केले तर फसवणूक तुमची टाळणार आहे. विकेंड किंवा संध्याकाळी डी मार्टमध्ये गर्दी असते. तिथं घाईघाईत निर्णय चुकतात. गर्दीत ट्रॉली हाताळणे कठीण आणि किमती तपासण्याची संधी सुद्धा आपल्याला भेटत नाही. गर्दी असते. एका व्यावसायिकाचे उदाहरण घ्या. तो शनिवारी दुपारी गेला. गर्दीमुळे तेलाचा पॅक घेतला, पण दुसऱ्या शेल्फवर तोच 50 रुपये स्वस्त होता. किंमत न असल्यामुळे 300 रुपयाचं नुकसान झालं. गर्दीमुळे चुकीच्या वस्तूही घेतल्या जातात. त्यामुळे सोमवार ते गुरुवार सकाळी जा, जेव्हा स्टोअर शांत असतं. किमती पाहून व्यवस्थित सामान करा आणि प्रत्येक वस्तूची किंमत दोनदा तपासा आणि बारकोडवर त्या ॲपवर त्यांचं स्कॅन करा. तर या छोट्या मोठ्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात जर अंमलात आणल्या तर आपली बचत सुद्धा होईल आणि आपली फसवणूक होणार नाही आणि थोडे 4 पैसे आपल्याकडे शिल्लक राहतील, वाचतील. तर हे जे आपण मॉलमध्ये जातो, मग ते डी मार्टच नाही, तुम्ही रिलायन्स मार्टला जा किंवा दुसरे इतर जे काही आहेत तुमच्या आसपास असेल. आपल्याला ते बोर्ड बघितलं की एक आकर्षण वाटतं की यार आपल्याला याच्यावर ऑफर आहे, आता घेतलं नाही तर परत ही ऑफर चालल्या जाईल. मग ते कपडे असो, किराणा असो किंवा इतर एखादी वस्तू असो, ती जर घ्यायची असेल तर ऑफर, डिस्काउंट, सेल हे जे शब्द आहे ह्याच्याकडे बघताना थोडंसं सावधतेने बघा, कारण हे खिशाला झळ देणाऱ्या गोष्टी आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही तुमच्या पैशाची बचत कशी करू शकता हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचं सहकार्य ठेवा. मी पंडितराव. धन्यवाद.